नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे या जिनेस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा जो काही क्वेश्चन पेपर आहे 2025चा, तर 2025 राज्यसेवेचे पूर्वपरीक्षेचा पेपर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता याला राज्यसेवेचा पेपर म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये कारण वनसेवा देखील आहे. वनसेवा नंतर आपली कृषी सेवा नंतर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या सर्वच परीक्षांसाठी जे काही राजपत्रित पद आहेत त्या राजपत्रित पदांसाठी एकच आता संयुक्त पूर्वपरीक्षा होत आहेत. त्यामुळे हा राज्यसेवेसोबतच ह्या बाकीच्या जे काही डिपार्टमेंटच्या एक्झाम आहेत त्यासाठी देखील हा एक कॉमन पेपर आहे. त्यामुळे याला राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा असं म्हणतात. तर हा 2025चा पेपर आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. तर येणाऱ्या 2026 तर या राज्यसेवेसाठी देखील हा व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आपण वन बाय वन क्वेश्चनला बघूयात. सर्वात पहिले आपण इथं प्रश्न बघितले तर प्रश्न क्रमांक 1 पासून इतिहासाचे प्रश्न सुरू होत आहेत. तर पहिले 15 प्रश्न हे इतिहासासंबंधित असणार आहेत. तर बघूयात काय सांगत आहेत प्रश्न. पहिला प्रश्न क्रमांक 1 सांगत आहे की जातीभेद विवेकसार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले. आता वन लाईनर आहे, सरळ सरळ आहे. जातीभेद विवेकसार हे कोणी लिहिलं आहे तर तुकाराम तात्या पडवळ यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पण त्यांनी एक समाजाच्या रोषाअभावी ते प्रसिद्ध केलं नव्हतं किंवा प्रकाशित केलं नव्हतं. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी ते प्रकाशित केलं. पण ते ॲक्च्युअलमध्ये लिहिलं कोणी तर ते तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे जातीभेद विवेकसार हे कोणी लिहिलेलं आहे तर तुकाराम तात्या पडवळ. आता हाच प्रश्न तुम्हाला वन लायनरमध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच विचारला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. जातीभेद विवेकसार कोणाचा आहे? तुकाराम तात्या पडवळ. नंतर पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2. पंचशील तत्वांचा पुरस्कार, जे काही पंचशील तत्व आहेत म्हणजे 5 तत्व ठरवून घेतले होते आपण भारत आणि चायनामध्ये, की जी काही आपली शांतता असेल, नंतर सोयर्निटी असेल एकमेकांच्या देशांची, तर या अशा प्रकारचे 5 मुद्दे त्याच्यामध्ये करारामध्ये ठरले होते. तर ते पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत आणि चीन या देशांनी केला होता. तर तेव्हा भारताचे पंतप्रधान आणि चीनचे पंतप्रधान कोण होते? म्हणजे पंचशील तत्वांचा जो काही करार झाला तर तो करार करतेवेळी भारताचे प्राईम मिनिस्टर आणि चीनचे प्राईम मिनिस्टर कोण होते असा त्यांचा प्रश्न आहे. तर आता हे माहीत असेल तर ओकेच आहे तुम्हाला. पंडित नेहरू व चाऊ एनलाय म्हणजेच पर्याय क्रमांक 4. आणि जरी माहीत नसेल तरी काय होणार आहे तर भारताचा एकच पंतप्रधान असणार आहे कोणतरी एखादा करार होताना, आणि चीनचा कोणतरी एकच पंतप्रधान असणार आहे. तर बाकीचे पर्याय जर बघितले तुम्ही प्रत्येक ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत बघा. आता अ आणि ब दोन्ही सोबत शक्य असणं आहे का, म्हणजे बरोबर असणं शक्य आहे का? नाही बिलकुल. तर प्रत्येक 3 ऑप्शनमध्ये जोड्या दिल्या आहेत. फक्त शेवटचाच पर्याय जर बघितला तर याच्यामध्ये फक्त अ हा एकच जोडी दिलेली आहे आणि तोच पर्याय इथं योग्य आहे. तर अशा पद्धतीचा टेक्निक देखील आपल्याला आपल्या पेपरमध्ये फॉलो करायचे आहेत. कारण सर्वच प्रश्न आपण किती कंटेंट वाचला तुम्ही किंवा किती अभ्यास केला तरी असे काही प्रश्न असणार आहेत एक्झाम हॉलमध्ये की ते तुमच्या आउट ऑफ द बॉक्स आहेत किंवा तुमच्या वाचनाच्या पलीकडचे आहेत. तुमच्या रिसोर्सेस जे काय आहे तुमचे ते त्याच्या रेफरन्स बुकच्या बाहेरचे प्रश्न आहेत. तर अशा प्रश्नांना तुम्हाला ह्या पद्धतीने टॅकल करायचं आहे. तर अशाच पद्धतीसाठी एक व्हिडिओ मी बनवलेला आहे बघा, MCQ सोडवण्याचं सायंटिफिक मेथड. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल देखील आहे, तिथून तुम्ही तो बघू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देखील दिलेली आहे त्याची, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला असे प्रश्न सोडवण्यासाठी तिथं वेगवेगळ्या टेक्निक मी सांगितलेल्या आहेत. तर तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी. तर प्रश्न क्रमांक 2चा आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. विधवा व पण अनाचार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले. आता जरी आपल्याला बरोबर उत्तर माहीत नसेल पण चुकीचं काय आहे ते तरी आपण इलिमिनेट केलं तर आपल्याला बरोबर आपलं उत्तर मिळणार आहे. MCQमध्ये तेच आहे पॅटर्न. तुम्हाला विचारत नाही ते की तुम्हाला डायरेक्टली विचारत नाहीत विधवा व पण अनाचार कोणाचं पुस्तक आहे म्हणून. आपलं काय फक्त बरोबर उत्तर निवडायचं आहे. उत्तर त्यांनी दिलेले आहे 4 खाली 4 पर्यायापैकी कोणाचं तरी एक उत्तर असणारच आहे. आपल्याला फक्त त्यातून जो काही योग्य आहे तो निवडायचा आहे. एक तर आपण योग्य निवडा किंवा अयोग्य इलिमिनेट करा तरी आपल्याला योग्य राहणार आहे. तर बाळशास्त्री जांभेकरांचं बघितलं आपल्याला पुस्तकं बऱ्यापैकी माहितीच आहेत. त्यांचे शून्यलब्धीसारखे पुस्तकं आहेत. नंतर हिंदुस्थानचा इतिहास असेल तर हे पुस्तकं आपल्याला माहिती आहेत. त्याच्या पुस्तकामध्ये किंवा त्यांच्या साहित्य संपदामध्ये आपण विधवा पण अनाचार असं कुठलंही पुस्तक वाचलेलं नाही, त्यामुळे इलिमिनेट करा त्याला. विष्णुशास्त्री पंडित यांचं देखील तसं काही वाचलेलं नाही आपण. विधवा पुनर्विवाह वगैरे त्यांचे पुस्तकं आहेत, पण विधवा व पण अनाचार असं कोणतंही पुस्तक नाही त्यांचं. आगरकरांचं देखील असं काही कोणतंही पुस्तक नाही. तर पर्याय एकच शिल्लक होता आपल्याकडं
आणि ज्याबद्दल आपण रिअरली किंवा खूप कमी वेळा वाचलं असेल, व्यंकटेश रंगोकट्टी. तर ही व्यंकटेश रंगोकट्टी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3चा जो आहे, प्रश्न क्रमांक 3चा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य ठरेल. आता यानंतर देखील येणाऱ्या एक्झामसाठी हे कंटेंट रिपीट होऊ शकतो. आयोगाचे याच्या अगोदर जे काही प्रश्न विचारलेले आहेत, आता ब्राह्मणेतर वृत्तपत्रे असतील, तर हे वारंवार आयोगाकडून रिपीट झालेले आहेत. त्यामुळे असे जे काही पुस्तकं आहेत तर ते आयोग वारंवार विचारू शकतो परतही. त्यामुळे हे नक्कीच आपलं पाठ असणं गरजेचं आहे. तर विधवा व पण अनाचार हे कोणाचे पुस्तक आहे, तर व्यंकटेश रंगोकट्टी. नंतर प्रश्न क्रमांक 4 बघूयात. 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला. आता डायरेक्टली तसं बघायला गेलं तर तुम्हाला हे एकदम माहीत असेलच, याची काही गॅरंटी नाही. इथं देखील तुमचा कॉमन सेन्स काम करणार आहे. आता 11 एप्रिल 1942 म्हणत आहे, तर 42नुसार आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. तर क्रिप्स योजना कधीची आहे, 1942ची आहे. त्यामुळं आपला पर्याय हाच योग्य ठरणार आहे. तर जो काय क्रिप्स मिशन आहे 1942मध्ये झालेला, तर तो त्यासाठीच ही काँग्रेस वर्किंग कमिटीनी मीटिंग ठरलेली होती. नंतर अलीगढ योजना, नंतर हे लतीफ योजना, हे काय तर मुस्लिम जे काही शिक्षण आहे, मुस्लिम समाजाच्या शिक्षणासाठी ह्या योजना होत्या. त्या संबंधित प्रश्न क्रमांक 4चं जर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 योग्य ठरणार आहे. आता ही कर्जन योजना जर बघितली आपण, तर ही देखील मे बी रिपीट होऊ शकते, आयोगाकडून विचारलं जाऊ शकतं ऑप्शन. त्यामुळे ऑप्शन देखील आपण डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे. 1904मध्ये ही योजना आली होती आणि ही प्राथमिक शिक्षणाबद्दल योजना आहे बघा. कर्जन योजना प्राथमिक शिक्षणासाठी आहे. नंतर अलीगढ योजनेमध्ये मुख्यतः जर बघितलं आपण, तर सय्यद अहमद खान जे आहेत, ते 1900 शतकामध्ये त्यांचं काम जर बघितलं आपण, तर मुस्लिम शिक्षणासाठी त्यांनी अलीगढ योजना आणि लतीफ योजना देखील मुस्लिमांच्या शिक्षणासाठीच आहे. तर या पद्धतीनं संबंधित प्रश्न क्रमांक 4चं पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. मवाळांना शांत करण्यासाठी प्रश्न क्रमांक 5 बघूयात. मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909च्या द्वारे डॅश डॅश केल्या. 1909चा माहिती सर्वांनाच मोर्ले मिंटो रिफॉर्म आहे. तो पर्याय क्रमांक 1 योग्य ठरणार आहे, मोर्ले मिंटो रिफॉर्म. तर 5वेचा आहे पर्याय क्रमांक 1. आता याच्यामध्ये आयोगाकडून हा असा देखील प्रश्न विचारलेला आहे, याच्यावरती कसे प्रश्न विचारले आहेत. तर 1909मध्ये काय झालं, तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. त्यानंतर मोर्ले मिंटो, तर मोर्ले कोण होता, तर भारत मंत्री होता मोर्ले. आणि मिंटो कोण होता, तर तो होता व्हाईसराय, तत्कालीन व्हाईसराय जो आहे तो मिंटो, लॉर्ड मिंटो. तर 5वेचा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. आणि हा मॉन्टेगो चेम्सफोर्ड जो आहे, तो हा 1919चा कायदा आहे बघा, 1919. नंतर 6वा प्रश्न बघूयात. सुधारकांना आपले आईवडील, पत्नी, मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जाण्याचा प्रवास करावा लागतो, हे सांगणारे वामनराव माधवराव कोलटकर हे समाजसुधारक डॅश डॅश येथील होते. एक प्रकारे काय तर वामनराव माधवराव कोलटकर हे कोणत्या ठिकाणाहून आलेले होते, असा त्यांचा प्रश्न आहे. तर याचं प्रश्न क्रमांक 6चा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. त्यांचा संदर्भ जसा बघितला आपण, तर अकोला आणि नागपूरसोबत त्यांचा संबंध आहे. त्यामुळे विदर्भ हे पर्याय तिथे योग्य ठरेल. तर 6व्याचा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 7वा प्रश्न बघूयात. पुढील राजे व त्यांची राजघराणी यांच्या जोड्या जुळवा. तर याच्यामध्ये हा देखील आयोगाकडून रिपीट झालेला प्रश्न आहे बघा. हा आपल्याला माहितीच असलाच पाहिजे हा. तर यामध्ये बघितलं आपण विजयालय, किंवा आपल्याला हे तरी माहीत पाहिजे चोळ घराण्याचा संस्थापक कोण आहे, एवढं तरी माहीत पाहिजे होतं आपल्याला. चोळ घराण्याचा संस्थापक कोण आहे बघितलं आपण, तर विजयालय चोळ राजघराण्याचा संस्थापक आहे. म्हणजे क साठी 3 बघा, क साठी 3 कुठे दिसतं आहे आपल्याला, क साठी 3 इथं दिसत आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 योग्य ठरेल. नंतर अ साठी 1 अपराजित कोणाचा आहे, पल्लव आहे. आदित्य 1 चोळ. नंतर भोज 1 तो कोण आहे, तर गुर्जर. म्हणजे आहे तशाच जोडलेल्या आहेत त्यांच्या 1 2 3 4 अ ब क ड, म्हणजे 7चा मिळेल पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. तर जे काही महत्त्वाचा कंटेंट आहे, तर चोळ राजघराण्याचा संस्थापक हे आपल्याला माहितीच असलं पाहिजे, विजयालय. नंतर भोज 1 कोण आहे, तो गुर्जर. तर अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 तिथला योग्य आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने ओळखा. आता कृष्णदेवराय यांच्याबाबत आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत याच्या अगोदर देखील. तरी आपण बघूयात.
विजयनगराच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने अमुक्तमाल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला. बरोबर आहे. हा रिपीटेड प्रश्न आहे आयोगाचा PYQ मध्ये. नंतर आंध्रभोज, अभिनव भोज असे या राजास संबोधले जात असे. बरोबर आहे हे देखील, म्हणजे देखील बरोबर, ब देखील बरोबर आहे. नंतर पेद्दना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. तेनालीराम देखील जसा यांच्या दरबारात होता त्याच पद्धतीनं पेद्दना हा महान तेलुगू कवी देखील कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. म्हणजे तिन्ही विधाने बरोबर आहेत. ड विधान काय सांगता येतं? तर कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता. तर हा चुकीचा आहे बघा. संगम राजघराण्यातील नव्हता तो, ते तुलुऊ घराण्यातील होता. तुलुऊ, TULUU, TULUVU, तुलुऊ. तर ह्या राजघराण्यातील होता. त्यामुळे ड विधान जे आहे ते चुकीचं ठरेल. त्यामुळे पर्याय क्रमांक अ, ब, क असा जर बघितला तर पर्याय क्रमांक 3 मिळेल आपल्याला. तर 8व्याचा मिळेल पर्याय क्रमांक 3. नंतर 9वा प्रश्न बघूयात. डॅश डॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. तर हा देखील PYQ आहे आयोगाचा. तर त्यावेळी त्यांनी परमहंस सभा हे उत्तर दिलं होतं. इथं ह्या ठिकाणी परमहंस सभा दिलेलं नाही, पण परमहंस सभा ही परमहंस सभेचंच पुढचं वर्जन जर बघितलं ते प्रार्थना समाज होता. म्हणजे परमहंस सभेतूनच सभेच्याच कार्यकर्त्यांनी पुढं प्रार्थना समाजाची निर्मिती केलेली होती. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर ठरेल. 9व्याचा आहे पर्याय क्रमांक 3. 10वा प्रश्न बघूयात. मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप याच्या अचूक जोड्या जुळवा. हे थोडासा किचकट होता किंवा लेंदी प्रश्न. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण शिक्षा आणि त्याचे स्वरूप दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये किस्सास जर बघितलं, किस्सास म्हणजे जशास तसे असा अर्थ होतो त्याचा किस्सास. तर क साठी 1 बघा कुठे, क साठी 1, 2 फर्याद दिसत आहे 2 आणि 3 मध्ये. नंतर बघितलं आपण तर तशहीर, असं हद्द जर बघितला तर हद्दचा येतो मृत्यूदंड किंवा त्याचे हातपाय तोडणे, हद्द. अ साठी 4 बघा, अ साठी 4 म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळेल. ब साठी 3 बघा, ताजीर म्हणजे काय तर ताकीद समज व हद्दपार, किस्सा जशास तसे. आणि तशहीर म्हणजे काय तर मानहानी किंवा धिंड काढणे. तर अशा पद्धतीने 10व्याचा मिळेल पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. नंतर 11वा प्रश्न बघूयात. बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले? हा देखील आयोगाचा PYQ आहे. 1917 साली बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी कोणता तर इंडिया फॉर इंडिपेंडन्स, पर्याय क्रमांक 2, इंडिया फॉर इंडियन्स अशा पद्धतीनं त्यांनी एक पुस्तक प्रसिद्ध केलेलं होतं. इंडिया फॉर इंडियन्स. 11व्याचा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. जरी माहीत नसेल तरी आपण इथं आपल्या इंग्लिश ग्रामरचा जो काय अभ्यास केला तर जरी वापरला आपण, इंडियन्स ऑफ इंडिया किंवा इंडिया अँड इंडियन्स हे तर नसणारच आहे, इंडियन्स फॉर इंडिया हे नसणारच आहे. तर 1 आणि 2 पैकी आपलं कन्फ्युजन होऊ शकतं, पण इंडिया फॉर इंडियन्स हे उत्तर बरोबर आहे. तर 11व्याचा मिळेल पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. 12वा प्रश्न बघूयात. हैदराबाद संस्थान विलिनीकरणासंदर्भात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? हा देखील आयोगाचा PYQ आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आयोगानं. तर ते होते राजेंद्र सिंग. तर 12व्याचा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. जे काय ऑपरेशन पोलो आपण हैदराबाद विलिनीकरणासाठी वापरलं होतं त्याच्यामध्ये राजेंद्र सिंग यांनी महत्त्वाचा रोल प्ले केला होता. इथं तर त्यांनी काय विचारलं तर लेफ्टनंट जनरल विचारले. आणि मिलिटरी जनरल त्यावेळी कोण होते तर KM करियप्पा हे त्यावेळी मिलिटरी जनरल होते. तर 13वा प्रश्न बघूयात. मुघल बादशाह अकबराने इसवी सन 1584 मध्ये खान ए खानान ही पदवी कोणाला दिली? खान ए खानान तर ही कोणाला दिली होती? अब्दुल रहीम यांना दिलेली होती. तर 13व्याचा आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर, अब्दुल रहीम. नंतर 14वा प्रश्न बघूयात. सन 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले? जे काय 1877 मध्ये लॉर्ड लिटन यांनी जी काय आपली राणी व्हिक्टोरिया आहे तर तिला भारताची सम्राज्ञी म्हणून घोषित करण्यासाठी हा दरबार भरवला होता. ॲक्च्युअलमध्ये ती राणी पण त्या दरबारासाठी उपस्थित नव्हती. लॉर्ड लिटननी याचं आयोजन केलेलं होतं. आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातील 2 व्यक्ती प्रामुख्याने तिथं समावेश म्हणजे तिथं उपस्थित होते. एक होते आपले गवा जोशी आणि दुसरे होते आपले लोकहितवादी. तर एक प्रश्न याच्या अगोदर देखील विचारलेला आहे बघा की जिथं काय दिल्ली दरबार भरला होता तिथं खादीचा गणवेश घालून कोण गेलं होतं? तर ते गवा जोशी गेले होते, गणेश वासुदेव जोशी हे गेले होते. आणि इथं प्रश्न विचारला त्यांनी काय तर भारतीय संसद असं कोणी म्हणलं होतं ह्या दिल्ली दरबारासाठी? तर ते होते आपले गवा जोशी, गणेश वासुदेव जोशी.
तर 14वाचा आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. 15वा प्रश्न बघूयात. दिवान ए अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले? अमीर ए कोही म्हणजे कोणतं तरी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट होतं बघा. हे मोहम्मद बिन तुगलक यांनी स्थापन केलं होतं. मोहम्मद बिन तुगलक. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. नंतर 16वा प्रश्न बघूयात. इथं आता इतिहासाचे प्रश्न संपले आहेत. आपण भूगोलाच्या प्रश्नांना सुरुवात करूयात. तर कर्कवृत्त जे आहे, कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, हे काय करत आहे, ते आपल्या भारताच्या 8 राज्यातून प्रवास करत आहे किंवा ते क्रॉस करत आहे 8 राज्यांना. तर भारताच्या कोणकोणत्या राज्यातून जातं असा त्यांचा प्रश्न आहे. तर महाराष्ट्रामधून जात नाही, त्यामुळे हे तर माहीत पाहिजे आपल्याला. इलिमिनेट झाला. इथं महाराष्ट्र इलिमिनेट. नंतर गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम हे बरोबरच आहेत. तर 16वाचं जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर ठरेल. गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम अशा जे काय पर्याय दिले 4 राज्यातून हे प्रवास करत आहे. पण ॲक्च्युअलमध्ये बघितलं आपण तर अजून याच्यामध्ये राजस्थान आहे. राजस्थान नंतर आपला छत्तीसगडमधून देखील प्रवास करतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात पाहिजे. इथं बिहारमधून जात नाही, त्यामुळे हा एलिमिनेट झाला. नंतर पश्चिम बंगालमधून देखील हा कर्कवृत्त जातो, त्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम हे पर्याय योग्य ठरेल. तर 16वाचा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 17वा प्रश्न बघूयात. जीवावरण राखीव क्षेत्र आणि त्यांचे स्थापना वर्ष. जीवावरण राखीव क्षेत्र आणि त्यांची स्थापना वर्ष आहेत. निलगिरी जे आहेत, निलगिरी हे 1986ला ते सुरुवात झालेलं, म्हणजे असाठी 4 बघा. असाठी 4 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 मध्ये मिळेल बघा. सर्वात पहिले जर बघितलं याच्यामध्ये तर 1986 साली जे काय बायोस्फिअर रिझर्व आहे निलगिरी, तो डिक्लेअर केला होता किंवा स्थापन झाला होता 1986ला. तर निलगिरी आहे 1986. तर तसा पर्याय बघितला आपण तर एकच पर्याय आपल्याकडं, पर्याय क्रमांक 2. तर 17व्याचं मिळेल पर्याय क्रमांक 2. तर बाकीचे देखील आपण वर्ष बघून घेऊयात. सुंदरबन कधी स्थापन झालं तर 1989 सुंदरबन. नंतर कच्छ कोणत्या वर्षी? कच्छ झालं 2008 आणि पन्ना जे आहे तर 2011. तर अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर ठरेल. नंतर पुढील प्रश्न बघूयात. योग्य जोड्या जुळवा नदी आणि संगम स्थळ. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर जे काय नदीचे संगम आहेत त्याच्यानुसार त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या संगमावर कोणतं शहर वसलेलं आहे. तर याच्यामध्ये प्रकाशे जर बघितलं आपण, प्रकाशे तापी आणि गोमती नदीवर आहे. प्रकाशे. मुडावत जे आहेत तापी आणि पांझरा नदीच्या ज्यावर आहे, संगमावर आहे. नंतर माहुली जे आहे तर कृष्णा आणि वेण्णा. आणि तुळापूर तर माहितीच असेल आपल्याला, इतिहासामध्ये देखील वाचला आपण. तुळापूर कुठं तर भीमा आणि इंद्रायणी. आणि माहुली कुठं आहे तर कृष्णा आणि वेण्णा. तर अशा पद्धतीनं जोडी पर्याय क्रमांक 2 मध्ये मिळत आहे. तर 18व्याचं मिळेल पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. तर तुळापूर कुठं आहे? भीमा आणि इंद्रायणी. माहुली कृष्णा आणि वेण्णा. मुडावत तापी आणि पांझरा. मुडावतला काय? पांझरा आहे, तापीसोबत पांझरा. आणि प्रकाशाला काय? तापीसोबत गोमती. प्रकाश गोमती. तर 18व्याचं मिळेल पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. 19वा प्रश्न बघूयात. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? हा देखील आयोगाचा PYQ आहे. आयोगाने याच्या अगोदर देखील हा प्रश्न विचारून झालेला आहे. लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक STचं प्रमाण आहे युनियन टेरिटरीचा विचार केला तर. तर 19चा मिळेल पर्याय क्रमांक आपला 2 योग्य उत्तर लक्षद्वीप. नंतर 20वा प्रश्न बघूयात. 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी डॅश इतका होता. आता हा एक थोडासा किचकट प्रश्न झाला बघा. एवढं डिटेल आपण प्रत्येक राज्याचं किंवा करून ठेवत नाही. तर याच्यामध्ये बघितलं आपण तर 20चा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 66.11%. 66.11% एवढा त्याचा दर होता. तर 20चा आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. नंतर 21वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दप्तार आहे. बरोबर आहे हे. नंतर भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तमिळनाडूमधील कन्याकुमारी आहे. मुख्य भूमीचे विचारले त्यामुळे कन्याकुमारी बरोबर आहे. नंतर भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबिथू आहे. आता जरी आपल्याला किबिथू माहीत नसेल पण आसामच्या पलीकडे अरुणाचल प्रदेश लागतो बघा, अरुणाचल प्रदेश. त्यामुळं 3 विधान चुकीचे ठरेल. आसाम नाही पाहिजे तर अरुणाचल प्रदेश पाहिजे. अरुणाचल प्रदेशमधील किबिथू हे तिकडं सर्वात पूर्वेकडील टोक आहे. आणि 4 विधान काय सांगतं तर भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरातमधील गुहारमोता आहे.
तर हे बरोबरच आहे. 1, 2 आणि 4 बरोबर आहेत. 3 विधान हे तिसरं विधान हे चुकीचं आहे. त्यामुळे चुकीचं विधान विचारलं त्यांनी आपल्याला, तर पर्याय क्रमांक 3 इथं योग्य ठरेल. तर हे बाकीचे देखील पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आता किंवा नोटबुकमध्ये तुमच्या नोट करून ठेवा. मे बी आयोग याच्यावरती आपला म्हणजे फॅक्च्युअलमध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. तर 21व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर ठरेल. 22वा प्रश्न बघूयात. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात कोणते मोसमी वारे वाहतात? आपल्या सर्वांनाच माहिती आहे जून ते सप्टेंबरमध्ये काय नैऋत्य दिशेकडून आपल्याकडे काय वारे येत राहतात, त्यामुळे हे नैऋत्य मोसमी वारे आहेत. तर 22चा मिळेल पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर. 23वा प्रश्न बघूयात. खालील विधानांचा विचार करा. तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंचीबरोबर कमी होते. बरोबर आहे. आपली जी काही अर्थ आहे, तर अर्थच्या जो बाजूला भाग जो आहे जवळपास 13 किलोमीटरचा, तो कोणता असं तपांबर म्हणतात त्याला किंवा ट्रोपोस्फिअर म्हणतात. तर ट्रोपोस्फिअरमध्ये काय होतं, जसं जसं पृथ्वीपासून आपण दूर दूर जाऊ तसं तापमानात तिथे काय घट होत जाते. नंतर तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते. आता हे तापमान कमी होऊन जाण्याचं कारण काय आहे? कारण हा तपांबर जो आहे तो तापतो कशामुळे, तर सूर्याकडून आलेल्या हीटमुळे तो गरम होत नाही, पण जी काय सूर्याची हीट येते पृथ्वीवर पडते आणि पृथ्वी जी हीट परत बाहेर फेकते, तर बाहेर फेकलेल्या उष्णतेमुळे काय होतं, हा तपांबर गरम होत जातो. पण जसं जसं पृथ्वीपासून आपण दूर दूर चालत जाऊ तर तसं काय होतं, तर तो तापमान कमी कमी होत जातो. त्यामुळे तपांबरामध्ये काय होताना दिसत आहे आपल्याला, तर सामान्यतः वाढत्या उंचीबरोबर कमी होते ते. म्हणजे उंची जसं जसं उंचीवर जाऊ तसं तसं तापमान आपलं कमी होतं तपांबरमध्ये. त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर 23चा आपल्याला मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. 23चा बघा पर्याय क्रमांक 1 काय सांगत आहे, तर दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यामुळे 23चा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 24वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक आहे? तर हा फॅक्च्युअल आहे बघा. तर 24वा प्रश्नाचा जर बघितला आपण तर जिप्सम जे आहे तर हे रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक आहे, जिप्सम. नंतर 25वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने अचूक नाहीत इथं बघा कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. नॉट करेक्ट विचारलं आहे, म्हणजे काय आपल्याला चुकीची निवडायची आहेत. नॉट करेक्ट म्हणजे चूक निवडायची, आपल्याला चूकवाली निवडायची. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30 डिग्री अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ती निर्माण होतात. उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो. उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो. आणि ड पर्याय सांगतोय उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने वाहतात. आता वरचं जरी डोक्यावरून गेलं असेल तर हे माहीत पाहिजे आपल्याला. उत्तर गोलार्धात काय होतात, घड्याळाच्या काट्याने दिशेने वाहतात का, ते चुकीचं आहे. ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. त्यामुळे आपल्याला काय पाहिजे इथं, चूक विचारले त्यांनी, नॉट करेक्ट. तर आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 3 येईल इथं बघा, 3. 25चा आहे पर्याय क्रमांक, सॉरी 1 मिनिट, म्हणजे ड तर आपल्याला शॉर्ट झाला, माहिती चुकीचंच आहे. तर ड सोबत आपल्याला बाकीचे विधान देखील बघावं लागतील. उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो. तर आयोगाने देताना ब आणि ड हे उत्तरं दिलेले आहेत. 300 ते 1500 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो. ब आणि ड म्हणजेच पर्याय क्रमांक 4. हाही थोडासा लेंदी प्रश्न आहे बघा. ब आणि ड म्हणजे 25चा आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. म्हणजे हे ड तर माहिती आपल्याला चुकीचंच आहे, म्हणजे नॉट करेक्ट विचारले त्यांनी. आणि उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो, हे देखील विधान चुकीचं आहे. तर 25चा आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. 26वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत? तर आपल्याला माहिती आहे सतलज, बियास, रावी, चिनाब. नंतर ह्या जे काय पाकिस्तानच्या साईडच्या आहेत, काबूल, कुर्रम, स्वात आणि झेलम ह्या नद्या त्याच्या उपनद्या आहेत. कोसी माहिती आहे सर्वांना, कोसी बिहारच्या साईडला आहे, बिहारचे दुःखासरू म्हणतात त्याला, बिहारचे दुःखासरू. त्यामुळे याचा काही संबंध येत नाही, त्यामुळे इलिमिनेट होईल. इलिमिनेट झाला म्हणजे पर्याय क्रमांक 1 जाईल, पर्याय क्रमांक 4 देखील इलिमिनेट होईल. आता राहिला क, ड आणि ब, ड. आता ब बघा गंडक, कोशी, तर इथं पण कोशी दिले, त्यामुळे हा देखील इलिमिनेट होतो. त्यामुळे फक्त क आणि ड ही विधाने बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर ठरेल.
तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर ठरेल. 26 आहे पर्याय क्रमांक 2. 27वा प्रश्न बघूयात. भारतीय घटक राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि त्यांचे लिंग गुणोत्तर यांच्या जोड्या जुळवा. आपल्याला माहिती आहे आता केरळ आणि म्हणजे केरळचं सर्वाधिक हे असणार आहे, लिंग गुणोत्तर असणार आहे. तर केरळसाठी आपण लावला 1084, म्हणजे केरळसाठी 1084 म्हणजे पर्याय क्रमांक 3. असाठी 3 जर लावला आपण तर असाठी 3 मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यानुसार 27चा पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर मिळेल. जो काही आपल्याला घटक माहीत असणार आहे तो शुअर शॉट माहीत असला पाहिजे, नाहीतर त्याचं उत्तर आपलं चुकू शकतं. आता केरळ कसं माहिती की 1084 असणारच आहे, त्यानुसार एकच पर्याय दिलेला आहे, तरी देखील आपलं उत्तर निघत आहे. तर तमिळनाडूचं जर बघितलं, तमिळनाडूचा लिंग गुणोत्तर किती आहे तर तो 996. नंतर पुदुच्चेरीचं बघितलं तर 1037. आंध्र प्रदेश 993. तर अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर ठरेल. नंतर 28वा प्रश्न बघूयात. भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते. जो काही आपला भारतीय द्वीपकल्प आहे, म्हणजे हा झाला आपला बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र हा झाला अरबी समुद्र, यामध्ये कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते. तर याच्यामध्ये तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने, तापमान कमी होणे हे चुकीचं आहे. तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने हे बरोबर आहे. जेव्हा तापमान कमी होतं इथलं, त्यामुळे काय होतं, हवेचा दाब तिथं काय होतं, कमी होतं. मग दुसरी हवा तिथे येण्यासाठी प्रयत्न करते आणि काय होतं तिथं मग वादळाची निर्मिती होते. त्यानुसार 28च्या मेळ आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर. तिथं काय होतं, तापमान वाढतं त्यामुळे हवेचा दाब कमी होतो आणि ते कमी झाल्यानं तिथं काय वादळाची निर्मिती होते. तर 28चा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. नंतर 29वा प्रश्न बघूयात. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे. तर हा देखील आयोगाचा PYQ आहे, आयोगाने विचारून झालेला आहे. सह्याद्री रांगेत हा कळसुबाईचं शिखर आहे. नंतर 30वा प्रश्न बघूयात. योग्य जोड्या जुळवा. महासागर आणि गर्ता हा देखील विचारून झालेला PYQ आहे बघा. प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर आणि आर्टिक महासागर. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर प्रशांत महासागरामध्ये आपल्याला माहिती आहे मारियाना गर्ता ही सर्वात खोल गर्ता आहे तिथली, त्यामुळे हे माहितीच पाहिजे. साठी 2 बघा कुठे मिळतं आहे. साठी 2 आपल्याला 3 आणि 4 पर्यायामध्ये मिळत आहे. नंतर अटलांटिक महासागर बघितलं आपण किंवा मग यातली जी माहीत असेल ती बघा. आता हिंदी महासागरामधली आपल्याला बऱ्यापैकी माहीत असू शकते. जावा गर्ता इंडोनेशियाच्या जवळची आहे बघा ती, तर हिंदी महासागरामध्ये आहे ती. तर साठी 1 मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये. नंतर आर्टिक महासागरमध्ये कोणती आहे तर युरेशियन गर्ता आहे. आर्टिक महासागरमध्ये युरेशियन गर्ता आणि अटलांटिक महासागरमध्ये प्युर्टो रिको गर्ता. तर 30चं मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. नंतर 31वा प्रश्न बघूयात. यादी 1 मध्ये दिलेल्या प्रदूषकांची यादी दिलेल्या प्रदूषकांची यादी 2 मध्ये दिलेल्या त्यांच्या परिणामांशी जोडायला विचारलं त्यांनी. इकडे काय यादी 1 मध्ये त्यांनी प्रदूषके दिलेली आहेत आणि यादी 2 मध्ये काय दिले, त्यांची प्रदूषकाचे परिणाम दिलेले आहेत. तर पाण्यातील फॉस्फेट खते, या पाण्यातील फॉस्फेट खतामुळे काय होऊ शकतं, तर आता जे माहीत आहे ते बघून घेऊया आपण आधी एकदा. हवेतील मिथेन, पाण्यातील कृत्रिम अपमार्जक, हवेतील नायट्रोजन ऑक्साईड. आता हवेतील नायट्रोजन ऑक्साईड हे आपल्याला बऱ्यापैकी सर्वांनाच माहीत असेल. हवेतील नायट्रोजन ऑक्साईडमुळे काय होतं, तर जो काय आपला ॲसिड रेन आहे, आम्लपर्जन्य, ते त्याची निर्मिती होते. हवेतील नायट्रोजन ऑक्साईडमुळे काय होतं, तर आम्लपर्जन्याची निर्मिती होते, ॲसिड रेन. तर साठी 2 बघा, साठी 2 कुठं आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये मिळत आहे. त्यानुसार देखील आपला ऑप्शन योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 2. आता पाण्यातील फॉस्फेट खते याचे काय अन्न अतिरेक, सुपोषण, त्यासाठी ते काय कारणीभूत आहेत, अन्न अतिरेक आणि सुपोषण. हवेतील मिथेन कशासाठी वापरला जाऊ शकतो, जागतिक तापमान वाढ होते त्याच्यामुळे, मिथेनमुळे. आणि पाण्यातील कृत्रिम अपमार्जक इथे काय होतं, तर पाण्याची जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढते. तर त्यानुसार 31चा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. नंतर 32वा प्रश्न बघूयात. भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाहीकडे लक्ष असू द्या. तर असा म्हणजे क्रिटिकली इंडेंजर असा कोणता प्राणी घोषित केलेला नाही, असा त्यांचा प्रश्न आहे. तर तो आहे बेंगल फ्लोरिकन हा क्रिटिकली इंडेंजर घोषित केलेला नाही. तर घारियाल घोषित आहे. फोर टोड रिव्हर टेरापिन आणि लेदरबॅक कासवे हे काय आहेत,
क्रिटिकली इंडेंजर्ड म्हणून घोषित केलेले आहेत. फक्त बेंगाल फ्लोरिकॉन जो आहे तो तेवढा घोषित केलेला नाही अजून. तर 32चा मिळेल पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. 33वा प्रश्न बघूयात. जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्द प्रयोग केलेला आहे? तर याच्यामध्ये हा हिप्पो जो आहे, हा हिप्पो शब्दप्रयोग जे काय आपल्या पर्यावरणाला किंवा जैवविविधतेला धोकादायक आहेत, आता हिप्पो म्हणून असा उल्लेख केलेला आहे. आता हिप्पोचा जर असा फुल फॉर्म जर बघितला आपण तर त्याचं काहीतरी म्हणजे बऱ्याचशा एक्सप्लेनेशनमधून त्याचं असं दिसून येतं की एच म्हणजे हॅबिटॅट लॉस, नंतर आय कशासाठी आहे तर मग ते इन्व्हेजिव्ह स्पेसीज आहेत बघा. एखादी स्पेसीज एवढी वाढते की बाकीच्या स्पेसीजला ती वाढूच देत नाही. जसं आपण नदीमध्ये बघतो एखादी वनस्पती एवढी वाढते की दुसऱ्या वनस्पतीत दिसत नाही त्या पाण्यामध्ये, तर ती झाली इन्व्हेजिव्ह स्पेसीज. नंतर पी म्हणजे पोल्युशन, नंतर पुढचा पी म्हणजे वाढती पॉप्युलेशन, आणि जी काय आपली शेवटचा ओ आहे तर ती ओव्हर हार्वेस्टिंग, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त त्याचा आपण वापर केला तर ती ओव्हर हार्वेस्टिंग झालं. तर अशा पद्धतीनं काय जैवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणारे जे काही घटक आहेत त्याचा संक्षिप्त प्रयोग हिप्पो असा केलेला आहे, हिप्पो. नंतर पुढील प्रश्न बघूयात. खालीलपैकी आता ह्याचे देखील फुल फॉर्म तुम्हाला माहीत पाहिजेत. एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे पर्यावरणाची हानी जी जी काय हानी झालेली आहे ती भरून काढण्यासाठी किती आपल्याला एनर्जी खर्च करावा लागणार आहे, ते एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणतात. नंतर IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, IUCN आहे ते. तर अशा पद्धतीने तुम्हाला विचारले जाऊ शकतात फुल फॉर्म देखील यांचे. नंतर 34वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते एक पुनर्नवीकरणीय ऊर्जा संशोधनाचे उदाहरण आहे? तर ते कोणतं आहे? जिओथर्मल एनर्जी. तर 34चा आहे पर्याय क्रमांक 4. 35वा प्रश्न बघूयात. धोकादायक कचरा व्यवस्थापन हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम 2008 नुसार डॅश डॅश हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय आहे? तर ते कोणतं मंत्रालय? तर पर्यावरण आणि वन मंत्रालय, भारत सरकार हे त्याच्या संबंधित मंत्रालय आहे. तर 35चा मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 36वा प्रश्न बघूयात. अन्न सुरक्षा विधेयक 2013च्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. योग्य विधाने. हे विधेयक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देते. बरोबरच आहे. नंतर लाभार्थ्यांना दरमहा प्रति 3 रुपये किलो प्रमाणे तांदूळ आणि 1 रुपये प्रमाणे भरड धान्य आणि 2 रुपये किलो प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे. हे देखील बरोबर आहे. तसं बघायला गेलं तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. हे उत्तर हे उत्तर पाहिजे होतं 1, पण आयोगानं देताना याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे दिलेलं आहे. आणि ब दोन्ही चूक आहेत. मी आन्सर की देखील 2 वेळा बघितली तरी आयोगाला आन्सर जे काय आहे तर दोन्ही विधाने चुकीची आहेत असे विधाने दिलेली आहेत. याबद्दल तुम्हाला काही क्ल्यू सापडला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसं कळवा की दोन्ही विधाने चूक कशी आहेत. कारण दोन्ही विधाने तशी बरोबर आहेत. तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर चेक केलं आयोगाच्या याच्या अन्न सुरक्षा विधेयकाबाबत गुगल जरी केलं तरी तुम्हाला हे कळून जाईल की दोन्ही विधाने बरोबर आहेत. पण आयोगानं देताना याचं योग्य उत्तर जे काय पर्याय क्रमांक 2 हे दिलेलं आहे. तर 36चा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. 37वा प्रश्न बघूयात आता. शाश्वत विकास ही संकल्पना डॅश डॅशमध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित आली. जी काय आपली वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी आहे ती प्रेझेंट झाली होती 1980 मध्ये. तर त्याच वेळी हे काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट जो आहे तर तेव्हा पहिल्यांदा हे तिथं जास्त फेमस झालं होतं किंवा प्रसिद्ध झालं होतं. तर 37चा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 38वा प्रश्न बघूयात. 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावर आहे? जे काही आपली सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इंडेक्स आहेत त्याच्यामध्ये आपलं स्थान किती आहे? तर 17 आणि 40 एवढं टॉपमध्ये तर आपण नसणारच आहे. 1 ते 125 किंवा 117 पैकी असणार आहे. तर त्यामध्ये जर बघितलं आपण तर 117वें स्थान आपलं 2020 मध्ये होतं. तर 38चा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 39वा प्रश्न बघूयात. फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय हे विधान कोणी केलेले आहे? हा थोडासा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे तसं म्हणता येईल बघा. तर 39चा आहे पर्याय क्रमांक 2 जे काय किंडल बर्जर आहे, प्रोफेसर किंडल बर्जर त्यांनी असं विधान केलं होतं की फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. तर 39चा आहे पर्याय क्रमांक 2. 40वा प्रश्न बघूयात. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. जे काय भारतीय अर्थव्यवस्था आहे त्याबाबत काही विधाने केलेली आहेत. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता
ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते, तंतोतंत. भारत असा देश आहे की इथली व्यवस्था अशी आहे, त्याला कुठली स्कीम किंवा कुठलाही जो काही फंडामेंटल आहे तो कधी तसा तंतोतंत लागू होत नाही. त्यामुळे हे खूप एक्स्ट्रीम विधान झालं. नंतर जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. तर हे बरोबर आहे. त्यामुळे ब विधान बरोबर आहे, अ विधान चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर ठरेल. 40चा पर्याय क्रमांक 2. नंतर 41वा प्रश्न बघूयात. विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960 या दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही. हे विधान कोणी केलं आहे? म्हणजे विकसनशील जगामध्ये जी काही 40% लोकसंख्या आहे त्यामध्ये 1950 आणि 1960 या दशकामध्ये आर्थिक वृद्धीचा लाभ झालेलाच नाही, असं विधान कोणी केलेलं आहे? हे थोडंसं आउट ऑफ द बॉक्स रॉबर्ट मॅकनामारा यांनी हे विधान केलेलं आहे. तर 42वा प्रश्न बघूयात. राष्ट्रीय हवामानविषयक कृती कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केलेला नव्हता? हवामानविषयक आहे बघा, काय काय म्हणते. राष्ट्रीय सौर अभियान असू शकतं, राष्ट्रीय शाश्वत वसतिस्थान अभियान असू शकतं, जल अभियान असू शकतं, पण हे आरोग्याचा ह्यासोबत काही संबंध नाही आहे. त्यामुळे 4 विधाने चुकीचं आहे आणि तेच इथं योग्य पर्याय ठरणार आहे. तर 42 आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. 43वा प्रश्न बघूयात. भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? तर म्हणजे 7 दशकानंतर देखील आपल्याकडे जे काही दारिद्र्य आहे त्याची कारणे कोणती आहे विचारता येते. तर अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, बरोबर आहे. उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता, हे देखील बरोबर आहे. नंतर विकसित देशाच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर, तर हे चुकीचं आहे. शेती विकासाचा दर आपला तसा कमीच आहे विकसित देशाच्या तुलनेत. त्यामुळे क विधान चुकीचं ठरेल. अ आणि ब ही विधाने बरोबर आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर ठरेल. तर 43 आहे पर्याय क्रमांक 2. विधान अ व विधान ब हे बरोबर आहेत. तर 44वा प्रश्न बघूयात. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारा कार्यक्रम, ही काय आपली ICDS आहे, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, 1975ला सुरू झालेली बघा. तर त्याच्यामध्ये पूरक पोषण आहार कार्यक्रम राबवला जातो. नंतर आरोग्य तपासणी देखील केली जाते, पण त्याच्यामध्ये कामगार प्रशिक्षण किंवा स्त्री पुरुष असमानता याचा कुठलाही समावेश नाही. त्यामुळे फक्त अ आणि ब ही विधाने बरोबर ठरतील. तर तसा पर्याय जर बघितला तर पर्याय क्रमांक 3 मिळेल बघा. तर 44 आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. नंतर 45वा प्रश्न बघूयात. 2011च्या जनगणनेनुसार सन 2011मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती? 13% लोकसंख्या, त्याच्यामध्ये मुंबई असणारच आहे 13% लोकसंख्या घेतली म्हणजे, आणि दिल्ली तर असणारच आहे. म्हणजे अ आणि ड घेऊन चला बघा, अ आणि ड सोबत पाहिजेत, बाकी एलिमिनेट करू आपण. आता यासोबत एक कोणता घ्यायचा, तर क घ्यायचा की ब घ्यायचा हा प्रश्न आहे. पुन्हा कलकत्त्याची चेन्नईपेक्षा जास्तच लोकसंख्या आहे, आपण कलकत्तासोबत गेलो तर अ क ड हा पर्याय योग्य उत्तर ठरेल. तर 45चा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. 46वा प्रश्न बघूयात. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या डॅश डॅश टक्के इतकी आहे. आयोगाचा PIQ आहे, याच्या अगोदर देखील आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे. तर 17.5% लोकसंख्या जी काय आपली जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, 17.5%. तर 46 आहे पर्याय क्रमांक 2. 47वा प्रश्न बघूयात. भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? बघूयात. 2000 जे काय लोकसंख्या धोरण आहे 2000चं, त्याबाबत काही विधाने केलेली आहेत. जास्तीत जास्त 2 अपत्यानुसार 2050 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे. आता हा स्थिरता आणण्याचं वर्ष आयोगाने ह्याच्या अगोदर एवढा वेळा विचारला आहे, त्यामुळे आपल्याला PIQमधून तो प्रश्न सुटायला हवा. 2045पर्यंत आपण ते टार्गेट ठेवलेलं आहे, त्यामुळे अविधान चुकीचं ठरेल. सार्वत्रिक लसीकरण बरोबर आहे. आणि अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी 30%पेक्षा कमी खाली आणणे हे विधान चुकीचे ठरेल. त्यामुळे फक्त ब विधान बरोबर आहे, केवळ ब म्हणजे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. तर 47चा आहे पर्याय क्रमांक 4. 48वा प्रश्न बघूयात. आता याच्यामध्ये आयोगानं हा हॅश केलेला आहे, प्रश्न रद्द केलेला आहे. नंतर 49वा प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. लिंग आधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण आणि सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे, बरोबर आहे ते.
नंतर वरील 4 घटकाचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. बरोबर आहे हे पण. त्यामुळं अ आणि ब विधाने बरोबर आहेत. तसा पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर मिळेल. अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. नंतर 50वा प्रश्न बघूयात. 26 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू पुढीलपैकी कोणता होता? म्हणजे काय 26 जून 1975ला आपण 20 कलमी कार्यक्रम जाहीर केला होता. त्याचा मुख्य उद्देश कोणता होता? तर राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे. बरोबर आहे. आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहाय्य करणे म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करणे हे देखील त्याचा उद्देश होता. त्यामुळं 50चं जर बघितलं आपण तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर तसा पर्याय क्रमांक 3 आहे बघा. अ आणि ब दोन्हीही विधाने बरोबर आहेत. तर 50चा आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. नंतर 51वा प्रश्न बघूयात. इथून आता सायन्सचे प्रश्न सुरू होतात बघा मित्रांनो. बघूयात 51वा प्रश्न. इथून आता सायन्सचे प्रश्नांना सुरुवात होते बघा. 51वा प्रश्न बघूयात. एकाच पदार्थाच्या 2 रॉडच्या लांबी आणि त्रिज्येचे गुणोत्तर 1:2 आणि 2:3 आहे. जर रॉडच्या 2 टोकांमधील तापमानातील फरक समान असेल तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर किती असेल? तर याच्यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला आहे बघा. H r²/L. तर अशा दोन्ही रॉडसाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. H1 पहिल्या रॉडसाठी, H2 दुसऱ्या रॉडसाठी. आणि सेम तेच आहे. तुम्ही याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जर केले तर त्याला पर्याय क्रमांक 4 तुम्हाला योग्य उत्तर मिळेल. 8:9. तर 51चा आहे पर्याय क्रमांक 4. तर हे फॉर्म्युला तुम्हाला त्यावेळेस आठवलंच काय तुम्हाला माहीत असेल ह्याची काही शाश्वती नाही. त्यामुळं जास्त लोड घेऊ नका अशा प्रश्नांचा. म्हणजे सोप्या कॅटेगरीतले प्रश्न आहेत तर ते चुकले नाही पाहिजे तुमचे. तर असे 10 जरी प्रश्न तुमचे बरोबर आले त्यापैकी तरी ठीकठाक स्कोर आहे. आणि बाकीमध्ये आपण पुढच्या 10मध्ये काही लॉजिक ट्रिक वापरता येत का तर ते बघून आपल्याला ते 10 सोडवायचे आहेत. तर 51चा आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर इथं. नंतर 52वा प्रश्न तसा थोडासा लेंदी कॅटेगरीतला आहे बघा. खाली दिलेल्या रोधकांच्या नेटवर्क ऑफ रेजिस्टन्समध्ये बॅटरीमधून किती विद्युतधारा वाहील? तर याच्यामध्ये आपल्याला हे काय केलेले आहे त्यांनी हे सिरीजमध्ये जोडले आहेत 1 आणि 2. त्याच पद्धतीनं 2 आणि 4 देखील सिरीजमध्येच आहेत. आणि 3 जो काही आपला तो निग्लिजिबल होतो. यांची खरी डायग्राम अशी असते बघा. ती तुम्ही स्टेट बोर्डमध्ये जरी बघितली असेल ती. 1 मिनिट. नंतर अशी एक डायग्राम चौकोनी डायग्राम बनवलेली असते. असे प्रत्येक इथे 1, 2 ओहम, 2 ओहम आणि 4 ओहम. आणि जो काही 3 आहे तो 3 ओहम मधला असतो. याच्यामध्ये निग्लिजिबल करंट असतो. तर अशा पद्धतीने डायग्राम जर दिली असते तर ते अजून सोप्या पद्धतीनं समजलं असतं. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक त्यांनी 4 हे उत्तर दिलेलं आहे. 1 अँपियर. तर 52चा आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. नंतर 53वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती भौतिक राशी टक्करीच्या दरम्यान अक्षय राहते? हा PYQ आहे बघा आयोगाचा. कन्झर्व्ड ड्युरिंग कोलिजन. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तर मोमेंटम म्हणजे संवेग. पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर ठरेल. नंतर खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते? म्हणजे विश्व स्थिर नसून ते काय करते? विस्तारित आहे म्हणजे एक्सपांडिंग होत आहे ते. तर दूरवरच्या आकाशगंगामधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन, दूरवरच्या आकाशगंगामधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे निळ्या रंगाकडील विस्थापन. जेव्हा असे 2 सेंटेन्स एकदम एक्झॅक्टली बरोबर येतात, एकच त्याच्यामधील शब्द काहीतरी वेगळा ठरलेला असतो, तर त्याच 2 मधील आपलं एक उत्तर हे बरोबर असतं. बाकीचे 3 आणि 4 बघितले नाही तरी आपल्याला कन्फर्म पाहिजे की ह्या 2 पैकीच आपल्याला एक उत्तर आपलं असणार आहे. एक तर निळ्या रंगाकडे विस्थापन होईल किंवा लाल रंगाकडे विस्थापन होईल. तर याचं काय योग्य उत्तर आहे? तर ते लाल रंगाकडे विस्थापन होताना दिसून येतं. लाल रंगाकडे आपण प्रिझम जरी बघितला तर प्रिझममध्ये देखील आपण लाईट टाकल्यानंतर काय होतं? त्याचं काय होतं? विस्थापन कोणाकडे होतं? लाल रंगाकडे होतं. त्यामुळे 54चा पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर ठरेल. तर नंतर 55वा प्रश्न बघूयात. डॅश डॅश या प्रक्रियेत न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतात. तर हे बीटा डिके जेव्हा होतो तो बीटा क्षयाचं जेव्हा काय हे होतं क्षय होतो बीटा किरणांचा, तर त्यातून काय न्यूट्रिनो कण हे उत्सर्जित होतात. न्यूट्रिनो कणावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. तर बीटा डिके उत्सर्जनावेळी काय होतं? तर न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतात. तर 55चा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. नंतर 56वा बघूयात. तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मितप्रवाहीपणा
किंवा स्निग्धता किंवा विस्कॉसिटीवर कसा परिणाम होतो? तापमान जर वाढलं तर विस्कॉसिटीवर काय परिणाम होतो? तर तापमान वाढलं तसं काय होते, तर ती विस्कॉसिटी देखील वाढते, म्हणजे विस्कॉसिटी इन्क्रीजेस. तापमान वाढलं तर काय? इन्क्रीज इन टेम्परेचर ऑन विस्कॉसिटी ऑफ गॅसेस. गॅसेसबद्दल विचारलं त्यांनी. गॅसला जर आपण टेम्परेचर देत राहिलो, त्याला हीट देत राहिलो, तर काय होणार आहे? त्याची विस्कॉसिटी वाढणार आहे. नंतर 57वा प्रश्न बघूयात. जर संरक्षण पेशीमध्ये डॅश डॅश घटक जमा झाले तर रंध्र उघडेल. जर संरक्षक पेशीमध्ये काय जमा झाले तर रंध्र उघडेल? तर जे काय आपले पोटॅशियम आहे, तर पोटॅशियम जर जमा झाले संरक्षक पेशीमध्ये तर काय होणार आहे? आपलं रंध्र उघडेल. तर पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर ठरेल 57चा. नंतर 58वा प्रश्न बघूयात. सायट्रस म्हणजे लिंबू कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे पॅथोजनमुळे होतो? तर जो काय आपला सायट्रस आहे, सायट्रस, तर याच्यामुळे सायट्रस कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे होतो? तर तो जीवाणूमुळे, जे काय बॅक्टेरिया आहेत त्याच्यामुळे हा रोग होतो. तर पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. नंतर 59वा प्रश्न बघूयात. स्पायरोगायरा या शैवाला संबंधी खालीलपैकी कोणत्याही विधाने अचूक आहेत? अचूक म्हणजे कोणती? तर बरोबर आहेत. सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हणतात. ते सागरी पाण्यात वाढते. त्याच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हरितलवके असतात आणि ते झिग्ने माटेसी कुटुंबातील आहे. तर 59चं बघितलं आपण तर बरोबरच आहे. सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हणतात. म्हणजे सागरी पाण्यात वाढते का, तर हे चुकीचं आहे. स्पायरोगायरा सागरी पाण्यात वाढत नाही. नंतर त्याच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हरितलवके असतात आणि ते झिग्नोमाटेसी कुटुंबातील आहे. म्हणजे क ड बरोबर आहे. तर क ड असा पर्याय जर बघितला तर पर्याय क्रमांक 3 मिळतो बघा आपल्याला. पर्याय क्रमांक 3 क ड. तर 59चा आहे पर्याय क्रमांक 3. 60वा प्रश्न बघूयात. स्क्लेराइड्सच्या श्रेणी डॅश डॅश आहेत. हा थोडासा किचकट लेंदी खूपच टेक्निकल प्रश्न विचारला त्यांनी. तर याच्यामध्ये आपलं म्हणजे जे काय कॉमन सेन्स लावला असता आपण, तर जास्तीत जास्त बरोबर घेऊन जायचे अशा ठिकाणी. मग आता बघा, इथं एकच दिला आहे, इथं 2 दिलेत, पण इथं ब ड आणि ब क, म्हणजे आपल्याला 3 आणि 4 पैकी निवडायचं आहे, ब ड किंवा ब क पैकी. तर 60चा आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर ब आणि ड. ब आणि ड. ट्रॅकिड्स नाही याच्यामध्ये. द स्क्लेराइडच्या श्रेणीमध्ये हे खालील 3 घटकांचा समावेश येतो. नंतर 61वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी हार्मोनचा कोणता संच मासिक पाळीचे नियमन करतात? हे देखील PYQ आयोगाने विचारलेलं आहे अगोदर. FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटेनायझिंग हार्मोन, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. तर 61चा पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. नंतर 62वा प्रश्न बघूयात. कोणत्या झाडाचे फुले, पाने व बिया वापरून मारिजुआना हे अंमली पदार्थ तयार करतात? आपलं जे काय मारिजुआना आहे, तर हे कोणत्या पदार्थाच्या पाने, फुले आणि बिया वापरून तयार करतात? तो करतात आपला कॅनाबिस सटायवा. कॅनाबिस सटायवा नावावरून देखील आपल्याला हे लक्षात आलं असतं, कॅनाबिस सटायवा. नंतर 63वा प्रश्न बघूयात. मानवी जीनोम प्रकल्प 1990चे प्रमुख उद्दिष्ट कोणते होते? तर मानवातील 20,000 ते 25,000 जनुके ओळखणे. बरोबर. DNA मधील 5 बिलियन बेस पेअरचा क्रम निश्चित करणे. बरोबर आहे. नंतर नव्याने प्राप्त जिनोमिक ज्ञानाचा संशोधन व औषधी शास्त्रात समावेश करणे. बरोबर आहे. आणि प्राण्यांचे क्लोनिंग विकसित करणे. तर प्राण्यांचं क्लोनिंग काही संबंध येत नाही तिथं. त्यामध्ये देखील आपल्याला वर 3 बरोबर म्हणले आपण, पण खाली पर्यायामध्ये जर बघितलं तर तसा पर्याय दिसत नाही. त्यामुळे अजून आपल्याला काहीतरी एलिमिनेट करणं अपेक्षित आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर DNA मधील 5 बिलियन बेस पेअरचा क्रम निश्चित करणे हे देखील चुकीचं दिलं आहे आयोगानं. आणि फक्त म्हणजे देताना इथं काय दिलं त्यांनी, फक्त हे उत्तर त्यांनी उद्दिष्ट म्हणून बरोबर दिलेलं आहे. म्हणजे फक्त तर 63 आहे फक्त पर्याय बरोबर, बाकी सर्व विधाने ही चूक आहेत. म्हणजे 63 आहे फक्त पर्याय क्रमांक 3. 63 आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर, बाकी सर्व विधाने ही चूक आहेत. मानवातील 20,000 ते 25,000 जनुके ओळखणे हे या मानवी जीनोम प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट आहे. मुख्य उद्दिष्ट. तर 64 बघूयात. प्रश्न क्रमांक 64. प्रोकॅरियोटमधील अनुवांशिक कोडमधील एक एन-फॉर्मिल मिथिओनिनसाठी प्रारंभिक कोड कोणता असतो? एन-फॉर्मिल मिथिओनिनसाठी प्रारंभिक कोड कोणता असतो? तर तो असतो पर्याय क्रमांक 4 AUG. नंतर ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता पर्याय
कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करीत नाही. म्हणजे कार्बनचा वापरच होत नाही तिथं. तर आपण हे बघितला जिओथर्मल सोर्समध्ये कुठल्याही प्रकारचा कार्बनचा वापर होत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य ठरेल, फक्त क. नंतर लाकडामध्ये, बायोगॅसमध्ये आणि कोळशामध्ये देखील कार्बनचा वापर होत असतो, त्यामुळे 65 मिळेल पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. तर 66वा प्रश्न बघूयात. मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम आणि क्लोरीनच्या अणूमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो? कशामध्ये विचारलं त्यांनी? मॅग्नेशियम क्लोराईड ह्या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम व क्लोरीनच्या अणूमध्ये कोणत्या प्रकारचा रासायनिक बंध तयार होतो? आता कोणत्या तरी एकच प्रकारचा बंध तयार होत असेल तिथं, त्यामुळे हे आपण एलिमिनेट करूयात. सहसंयोजक बंध म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड, किंवा आयनिक बॉन्ड किंवा धातू बॉन्ड. तर याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड तयार होतो. पर्याय क्रमांक 4मध्ये जे दिलेलं आहे फक्त ब, तो पर्याय योग्य ठरेल. तर याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड तयार होतो. तर 66 आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. 67वा प्रश्न बघूयात. व्यावसायिक तंतूच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो? लोकरीला पर्याय म्हणून कोणाचा वापर केला जातो? तो पॉलीॲक्रिनोनायट्राईल याचा काय तर लोकरीला पर्याय म्हणून वापर केला जातो. तरी तुम्हाला माहीत नसेल तर एवढा मोठा ऑप्शन दिला त्यांनी एवढी मेहनत घेऊन, त्यामुळे हेच तुम्ही घेऊन जाणं अपेक्षित होतं. नंतर 68वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक असे केले जाऊ शकते? म्हणजे वेदनाशामक आणि ज्वरशामक म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये बघितलं आपण बोथ ॲनाल्जेसिक्स आणि अँटीपायरेटिक्स असा, म्हणजे एकच औषध ह्याच्यामध्ये दोन्हीकडे त्याचा उल्लेख केला जाऊ शकतो. तर ते आहे पॅरासिटामॉल. सर्वांनाच माहिती आहे पॅरासिटामॉल. तर फक्त ड पर्याय क्रमांक 4 योग्य ठरेल. वेरोनॉल, बेनेड्रिल, पेनिसिलिन नाही, तर पॅरासिटामॉल जे आहे तर हे वेदनाशामक आणि ज्वरशामक म्हणून देखील याचं वर्गीकरण केलं जाऊ शकतं. तर 68 आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. 69वा प्रश्न बघूयात. योग्य जोड्या जुळवा. मोनोसॅकराईड, डायसॅकराईड, ट्रायसॅकराईड, पॉलिसॅकराईड. तर 69चं जर बघितलं आपण तर मोनोसॅकराईड इथं कोण आहे तर रॅफिनोज, स्टार्च, ग्लुकोज. हे ग्लुकोज काय आहे तर मोनोसॅकराईड आहे, ग्लुकोज मोनोसॅकराईड. नंतर डायसॅकराईड जर बघितलं, डायसॅकराईड सगळ्यांमध्ये सुक्रोज हे डायसॅकराईड आहे, सुक्रोज डायसॅकराईड. नंतर ट्रायसॅकराईड आहे ते रॅफिनोज, आणि म्हणजेच पर्याय क्रमांक आपल्याला मिळेल 4. आणि पॉलिसॅकराईड कोणता आहे? स्टार्च हा पॉलिसॅकराईड आहे. तर अशानुसार 69चा पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर मिळेल. नंतर 70वा प्रश्न बघूयात. हायड्रोजनचे समस्थानिके आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर डॅश डॅश आहे. प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. तर पर्याय क्रमांक 4 बघितला तर तो 1, 2, 3. 70चा मिळेल पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. नंतर 71वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीच्या स्थापनेची तरतूद केली आहे? आता हे काय आपले पॉलिटीचे प्रश्न इथून सुरू झालेली आहेत. तर जी काही आपली 74, आता महानगर नियोजन म्हणजे कोणती? तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. तर 74वी घटनादुरुस्ती त्याबाबत आहे. तर 71चं मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 4. 74व्या घटनादुरुस्ती कायद्याने काय केलं आहे तर महानगर नियोजन समितीची स्थापनेची तरतूद केलेली आहे. नंतर 72वा प्रश्न बघूयात. भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती व तिचे अध्यक्ष यांच्या जोड्या ओळखा. सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद बरोबरच आहे. एक मिनिट. भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन केलेल्या विविध समिती आणि तिचे अध्यक्ष यांच्या अयोग्य जोड्या विचारल्या त्यांनी. अयोग्य अविधान ही तर जोडी बरोबर आहे, त्यामुळे असणारे एलिमिनेट करा सगळे. आता ब, ड आणि क, ड म्हणजे क तर शुअर शॉट झाला आपल्याला की चुकीचंच आहे. आता ब आणि क पैकी निवडायचे. सल्लागार समिती वल्लभभाई पटेल आणि केंद्रीय अधिकार समिती JB कृपलानी. तर 72चं जर बघितलं आपण तसं तर जे काय केंद्रीय अधिकार समिती आहे त्याचे JB कृपलानी हे चुकीचं आहे. ते क आणि ड ही विधाने चुकीची आहेत किंवा अयोग्य आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक आपला हा योग्य ठरेल. तर 72चा आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. सल्लागार समिती वल्लभभाई पटेल हे त्याचे अध्यक्ष होते. तर 72चा मिळेल पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. त्यानुसार 72चा पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर मिळेल. नंतर 73वा प्रश्न बघूयात.
खालीलपैकी योग्य विधाने निवडा. उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करील. उपराष्ट्रपती राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल. उपराष्ट्रपती राष्ट्रपतीस. बरोबर आहे. नंतर लोकसभेच्या त्यावेळेच्या सर्व सदस्याच्या बहुमताने पारित झालेल्या आणि राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्याच्या पदावरून दूर करता येईल. हे चुकीचं ठरणार आहे राज्यसभेच्या संमत केलेल्या ठरावाद्वारे. तर 73चं जर बघितलं आपण, फक्त अ आणि ब ही विधाने बरोबर आहेत. बाकी विधाने चुकीचे आहेत. म्हणजे क विधान चुकीचं आहे कारण राज्यसभेचं बहुमत पाहिजे तिथं. आणि लोकसभेनं साध्या बहुमताने जरी पास केलं तर राज्यसभेचं विशेष बहुमत पाहिजे तिथं, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. नंतर उपराष्ट्रपती हे बरोबरच आहे. आपले पदग्रहण ज्या दिवशी ग्रहण करतील त्या दिवसापासून 5 वर्षापर्यंत ते काय पद धारण करतात. त्यानुसार अ आणि ब ही विधाने बरोबर आहेत. नंतर 74वा प्रश्न बघूयात. अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदीबाबत खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. अयोग्य विचारले, अयोग्यकडे लक्ष राहू द्या. तर याच्यामध्ये अनुच्छेद 335 हे राज्याच्या विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्वाशी निगडीत आहेत. तर हे राज्याच्या विधानसभामध्ये नाही तर लोकसभेच्या सभागृहामध्ये आहे, त्यामुळे अविधान चुकीचं ठरेल. नंतर अँग्लो इंडियन समाजाच्या लाभाकरिता 31 मार्च 1948 रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने असतील तर तीच अनुदाने संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या 3 वित्तीय वर्षात संघराज्य व प्रत्येक राज्यसंघाकडून दिली जातील. बरोबर आहे. एवढं मोठं दिलं आहे कुठून तरी उचललेलंच आहे त्यांनी सेंटेन्स ते. नंतर दर 3 वर्षाच्या अनुवर्ती कालावधीत लगतपूर्व 3 वर्षाच्या कालावधीतील अनुदानापेक्षा ती 10% कमी असू शकतील. हे देखील बरोबर आहे. इथं अयोग्य विधान जर बघितलं तर फक्त अ हे विधान अयोग्य आहे. त्यानुसार पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर ठरेल. पर्याय क्रमांक अ, फक्त अ. तर 74चा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 75वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 1 ते 4 शी संबंधित आहे. संघराज्य आणि त्यांची राज्यक्षेत्रे, मूलभूत अधिकार नाही, न्यायाविषयी नाही, कर्तव्याविषयी नाही. फक्त अ म्हणजेच 75चा मिळेल पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. नंतर 76वा प्रश्न बघूयात. भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या उपअनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्य ओळखा. नसलेली राज्य कोणती आहे त्याच्यामध्ये आता अनुच्छेद 371 आणि त्याचे उपअनुच्छेद. तर याच्यामध्ये बघितलं आपण 76चा, तर त्याच्यामध्ये झारखंड आणि त्रिपुराचा कुठंच समावेश येत नाही आपल्याला. नागालँड, आसाम आहे, मिझोराम, नागालँड आहेत, मणिपूर आणि सिक्कीमचा देखील समावेश आहे, पण त्रिपुरा आणि झारखंडचा कुठंच समावेश नाही. त्यामुळे 76चा मिळेल पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. नंतर 77वा प्रश्न बघूया. स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यात भरवण्यात आला होता. जो काय लोक अदालत कॅम्प आहे 1982 साली भरवण्यात आला होता, तो कोणत्या राज्यात भरवण्यात आला होता. तर तो होता गुजरात राज्यात. सर्वांनाच माहिती आहे, आयोगाने याच्या अगोदर देखील ही लोक अदालतबाबत प्रश्न विचारलेला आहे. तर 77चा एक गुजरात राज्यामध्ये 1982ला पहिला कॅम्प भरवण्यात आलेला होता. तर 77चा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. 78वा प्रश्न बघूयात. बी पट्टाभी सीतारामय्या हे खालील समितीचे अध्यक्ष होते. तर सभागृह समिती, नंतर मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती, नागरिकत्वाबाबत तदर्थ समिती हे चुकीचं आहे, आणि सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर्थ समिती हे देखील चुकीचं आहे. म्हणजेच फक्त अ आणि ब जी आहेत ती विधाने बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर ठरेल. जी काही सभागृह समिती आहे आणि मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती ह्या 2 समितीचे ते अध्यक्ष म्हणून राहिले होते. तर 78चा मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 79वा प्रश्न बघूयात. भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स NCPCRची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. ते सर्वांना माहिती 2007 साली स्थापना करण्यात आली, पण तो कायदा जो आहे तो 2005चा कायदा आहे आणि जी काही स्थापना जी आहे तर ती 2007 मध्ये करण्यात आलेली आहे. तर 79चा आहे पर्याय क्रमांक 3. नंतर 80वा प्रश्न बघूया. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारतात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस पॉक्सो कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला. तर पॉक्सो कायदा सर्वांना माहिती 2012 साली लागू करण्यात आलेला आहे. नंतर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली. 81वा प्रश्न आहे. भारतात राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली. तर ते आहे 1992 साली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झालेली
आहे. नंतर 82वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती कार्य 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने केली आहेत? राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला, राष्ट्रगीताचा स्वीकार, राष्ट्रगानाचा स्वीकार. आणि असं जर बघितलं आपण तर अ ब क तर 82चा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक राष्ट्रध्वजाचा स्वीकार आपण तर याच्या अगोदरच केला होता, जुलै 1947ला केला होता राष्ट्रध्वजाचा स्वीकार. त्यामुळं अविधान चुकीचं ठरेल. अविधान चुकीचं म्हणजे अचूक आणि अचूक. पर्याय क्रमांक 4 राहील ब क आणि ड. 82चा आहे पर्याय क्रमांक 4. 83वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. नोव्हेंबर 1946मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. नंतर कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला आणि मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता. योग्य विधाने ओळखायला सांगितलीत. त्यातील फक्त क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता का हे चुकीचं आहे. फक्त अ आणि ब ही विधाने बरोबर आहेत. त्यानुसार 83चा मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 84वा प्रश्न बघूयात. आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली? म्हणजे काय आपलं मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम याची सुरुवात कोणत्या देशातून झाली? तर ती अमेरिका या देशातून झालेली आहे. नंतर 85वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेर निवडणुकीस पात्र असेल. बरोबर आहे. योग्य विधाने विचारले त्यांनी. कोणतीही म्हणजे पुनर्निवडणुकीसाठी पात्र असते का? तर हो असते. नंतर कोणतीही व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही. राज्यसभेचं नाही तर लोकसभेच्या पाहिजे तिथं असणार नाही, तर हे चुकीचं ठरेल ब. फक्त अ हे विधान बरोबर आहे. त्यानुसार 85चा मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. इथं जर उपराष्ट्रपती जर असतं तर राज्यसभेसारखे त्याला पात्रता हवी असते मग, पण जे काय राष्ट्रपती आहेत त्यांना लोकसभेसारखी. नंतर 86वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? इथं करंट अफेअरचे प्रश्न सुरू होतील आता. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्काराकरिता आवेदनपत्रे दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी मागवण्यात आली. आता हे डाटा तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त येणारे प्रश्न ह्या टाईपमध्ये येऊ शकतात. तो पॅटर्न समजण्यासाठी आपण हे इथं प्रश्न घेत आहोत. नंतर राष्ट्रीय जल पुरस्कार 9 प्रकारांमध्ये प्रदान केला जातो आणि जलशक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार 2016 या वर्षापासून देण्यात येतात. तर 86 जर बघितलं आपण अ ब आणि क ही विधाने चूक आहेत. सर्वच विधाने चूक आहेत. तर 86चा मिळेल पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. 87 बघा. आता ह्यातली बरोबर काय आहेत ते त्याच्यामध्ये जाऊ नका तुम्ही. फक्त प्रश्न अशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात. हे तर प्रश्न रिपीट होणार नाहीत, पण येणाऱ्या करंट अफेअरमध्ये आपण काय वाचावं त्यासाठी आपण हे प्रश्न बघूयात फक्त. जागतिक शांतता निर्देशांक 2024नुसार खालील राष्ट्रांचे रँकिंग चढत्या क्रमाने लावा. तर 87वा प्रश्न हा हॅश झालेला आहे, रद्द केलेला आहे आयोगानं. नंतर 88वा प्रश्न बघूयात. डी गुकेश हे देशातील सर्वात उत्कृष्ट बुद्धिबळपटूपैकी एक आहेत. त्यांची कामगिरी कशी आहे? तर 2024मध्ये सिंगापूर येथे झालेल्या FIDE जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले. 2024मध्ये सिंगापूर येथे झालेल्या FIDE 45 या बुद्धिबळ ऑलिम्पियाड ओपन टीममध्ये सुवर्ण पदक मिळविले. नंतर 2024मध्ये बुडापेस्ट येथे झालेले FIDE 45 या बुद्धिबळ ऑलिम्पियाड वैयक्तिकमध्ये सुवर्ण पदक मिळविले. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण अ आणि क ही विधाने बरोबर आहेत. याच्यामध्ये ब विधान चुकीचे ठरेल. त्यानुसार 88चा मिळेल पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. 89वा प्रश्न बघूयात आता. योग्य विधाने ओळखा. भारतात 22 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. हे चुकीचं आहे. 24 जानेवारी पाहिजे तिथं. 24 जानेवारीला आपण राष्ट्रीय बालिका दिन साजरा करतो. अविधान चुकीचं ठरेल. अचूक हे चूक म्हणजे फक्त ब आणि क विधाने बरोबर आहेत. नंतर राष्ट्रीय बालिका दिन हा 2008 पासून बालिकेच्या अधिकार जागृतीसाठी साजरा केला जातो. बरोबर आहे. आणि बेटी बचाव बेटी पढाओ ही योजना 2015मध्ये सुरू करण्यात आली. हे देखील बरोबर आहे. 22 जानेवारी 2015ला ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानुसार ब आणि क ही विधाने बरोबर आहेत. ब आणि क विधाने म्हणजे पर्याय क्रमांक 2 योग्य ठरेल. पर्याय क्रमांक 2. तर 89चा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. नंतर 90वा प्रश्न बघूयात. जोड्या लावा.
इथं काय ब्रिक्स परिषदांच्या जोड्या आहेत बघा तिथं. तर याचं योग्य उत्तर जे आहे तर ते पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजे जी काही 13वी ब्रिक्स परिषद झाली तर ती नवी दिल्ली येथे झाली. नंतर 14वी झाली तर ती झाली बीजिंग येथे. नंतर 15वी झाली जोहान्सबर्ग आणि 16वी झाली कझान येथे. तर अशा पद्धतीने 90चा आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. नंतर 91वा प्रश्न बघूयात. अक्षय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मोफत मिळेल? तांदूळ, साखर, लाल मिरची पावडर, हळद, ज्वारी. तर 91चा आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्वच पदार्थ त्यांना इथं मोफत मिळणार आहेत. तांदूळ, साखर, लाल मिरची पावडर, हळद आणि ज्वारी हे सर्वच अक्षय अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत मिळणार आहेत. तर 91चा आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. नंतर 92वा प्रश्न बघूयात. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधाने ओळखा. जोड रस्ते योजनेविषयी योग्य बिरसा मुंडा ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केली आहे. या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आश्रमशाळाशी मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी बनवली आहेत. आणि ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2025 बंद केली. तर अशा योजना बिलकुल बंद करत नाही सरकार कधीच. त्यामुळे ड विधान तर चुकीचं ठरेल. तर याच्यामध्ये 92 जर बघितलं आपण तर अ, ब, क ही 3 विधाने बरोबर आहेत. फक्त ड विधान जे आहे ते चुकीचं आहे, कारण कोणतीच योजना सरकार कधी असं बंद करत नाही होऊन. त्यामुळं 92चा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. तर 93वा प्रश्न बघूयात आता. मालदीवमध्ये एप्रिल 2024 झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणता राजकीय पक्षाचा विजय झाला? तर तिथं झाला पीपल्स नॅशनल काँग्रेस. मालदीवमध्ये इलेक्शन झालं होतं एप्रिल 2024ला. तर पीपल्स नॅशनल काँग्रेसने तिथं विजय मिळवलेला आहे. नंतर सिंधू जल करार 1960 भारत डॅश नद्यांचे पाणी वापरू शकतो. हा देखील खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे बघा. सबेरा सिजे असं सांगितलं होतं. सतलज, बियास आणि रावी. सतलज, बियास, रावी म्हणजेच पर्याय क्रमांक 3. 94चं मिळेल पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. नंतर 95वा प्रश्न बघूयात. भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत गिलोटिन याचा अर्थ काय आहे? तर सरकारी तूट भरून काढण्यासाठी कर वाढवणे. बिलकुल नाही. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे. बरोबर आहे. ज्याच्यावर चर्चा होत नाही, डायरेक्टली वोटिंगसाठी ठेवलं जाते मतदानासाठी, तर ते बरोबर आहे. नंतर आर्थिक संकटाच्या वेळी रिझर्व्ह बँकेची मदत हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. अर्थसंकल्पाच्या शेवटी संसदेकडून नकार हे देखील चुकीचं आहे. कोणती विधाने बरोबर आहेत विचारले त्यांनी. बरोबर आहेत म्हणजे फक्त ब हे विधान बरोबर आहे. तर 95चं मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 96 बघूयात. मारुती चितमपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहेत? आता आपल्याला हे सर्व माहीत असेल तर ठीक, नाही तर आपण वरीलपैकी सर्व हाच पर्याय घेऊन जायला पाहिजे. पण आयोगाने देताना ह्याचं उत्तर काय दिलेलं आहे तर इथं ब, क म्हणजे रातवा, पाखरमाया आणि चकवा चांदण हे त्याचे योग्य उत्तर आहेत. ब, क. तर 96चं मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 97वा प्रश्न बघूयात. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले आहे? तर आता नवीन इमारत कोणत्या मंत्रालयाची आहे तर ते कुठं असणार आहे तर नवी दिल्ली येथेच असणार आहे. कॉमन सेन्स आहे तेवढा. तर 97चं मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. 98वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात, जे लघु मॉड्यूलर अणुभट्ट्यांच्या संशोधन आणि विकासावर केंद्रित आहे. नंतर अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायद्यातील सुधारणा संसदेत मांडल्या जातील. बरोबर आहे. या सुधारणांमुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे. एकदम टेक्निकल भाषा आहे, पुस्तकाची भाषा आहे, कुठून तरी उचललं वाटत आहे त्यांनी. तर अशा विधानांना विनाकारण चूक करायचं नाही, तर बरोबर घेऊन जायचे आहेत. तर वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर ठरेल 98चा. नंतर 99वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. ऑगस्ट 2024 INS विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमध्ये सामील झाली. नंतर INS विक्रांत ही भारतीय नौदलात सेवेत असलेली एक विमानवाहू नौका आहे. तमिळनाडूमध्ये बांधलेले हे अशा प्रकारचे पहिले जहाज आहे. हे चुकीचं आहे. याच्या अगोदर देखील काही जहाजाची तिथे निर्मिती झालेली आहे. त्यामुळं विधान बरोबर आहे. ब विधान चुकीचं आहे. म्हणजे फक्त हे विधान बरोबर ठरेल.
तर 99चा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 100वा प्रश्न बघूयात. 100वा प्रश्न बघूयात. भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत काय खरे नाही? नाहीकडे लक्ष ठेवा. त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला. बरोबर आहे. त्यांनी संवैधानिक कायदा व प्रशासकीय कायदा यामध्ये प्रॅक्टिस केली आहे. बरोबर आहे. जानेवारी 2005 रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. हे नागपूर नसून हे मुंबई खंडपीठात, मुंबई हायकोर्टात त्यांची नियुक्ती झाली होती, त्यामुळे 3 चुकीचं ठरेल. त्यांना मे 2019मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. हे देखील बरोबर आहे. तर काय खरे नाही? तर काय खरे नाही? तर विधान 3 जे आहे तर ते खरे नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं आपला योग्य उत्तर ठरेल. तर 100चा आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. अशा पद्धतीने आपण 100 प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर बऱ्याचशा प्रमाणात हा एक लेंदी टाईपमध्ये पेपर होता बघा. पण पेपर किती लेंदी असला तरी कट ऑफ त्याची जागा सोडत नाही. यावेळी देखील एवढा टफ कॅटेगरीमधला पेपर असून देखील 116पर्यंत कट ऑफ लागलेला आहे. त्यामुळं पेपर कसाही आला तरी आपण आपला कट ऑफचं हे जो आहे जी लाईन आहे तर ती खाली येताना दिसून येत नाही. त्यामुळे आपला अभ्यास देखील त्याच पद्धतीने असला पाहिजे. तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी ऑल दी व्हेरी बेस्ट. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर थांबायत मित्रांनो इथं. एवढा वेळ जोडलेले राहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच.